मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर काहीच व्हिडिओ आपण अपलोड करत नाही. गड किल्ल्यांचे व्हिडिओ असू दे किंवा कोणत्याही दुर्ग संवर्धन मोहिमेचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर गेल्या अनेक महिन्यांपासून बघायला मिळत नाही. कारण अगोदर प्रचंड मोकळा होतो, फुल फ्री होतो. महिन्यातून 10 वेळा तरी मी गड किल्ल्यांवर जायचो. त्याच्यामुळे तिथलं व्हिडिओ बनवायचं, दुर्ग संवर्धन मोहिमांना जायचो, तिथले व्हिडिओ बनवायचो, तुमच्यापर्यंत पोहोचवायचो. आणि तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघून मला खूप प्रेम दिलं, माझी एक स्वतःची ओळख मला दिली. पण आता काय झालंय, यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं मला अवघड होते. का तर कामाचा व्याप खूप वाढलाय, घराची जबाबदारी खूप वाढली, वेळच भेटत नाही गड किल्ल्यांवर जायला. काम किती जरी वाढलं असलं तरी आत्मा माझा सह्याद्रीमध्येच फिरतोय. आज आपल्या यूट्यूब चॅनलवर 65,000 प्रेक्षक जोडले गेले ते, आणि हे 65,000 फॉलोअर्स पर्यंत पोहोचणं हे प्रचंड अवघड होतं. प्रचंड मेहनत मी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलसाठी केली आहे. 3, 4, 5 वर्ष सलग या यूट्यूब चॅनलवर काम केलं आणि एवढे लोक माझ्याशी जोडली गेली. खूप लोकांनी आपल्याला दुर्ग संवर्धनाच्या कार्यासाठी मदत सुद्धा केली. अनेक लोक माझ्याशी जोडले गेली, माझ्यासोबत गड किल्ल्यांवर खांद्याला खांदा लावून कामं सुद्धा अनेकांनी केली. आता मला जास्त लोकांसोबत कनेक्ट होता येत नाही. काम जसं तुम्हाला सांगितलं, काम वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या, त्यामुळं सह्याद्रीमध्ये फिरणं अवघड झालं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडे 65,000 लोक जोडलेला यूट्यूब चॅनल आहे, त्याचं करायचं काय? माझ्या डोक्यात 1000 वेळा विचारतात, बंद करू, चॅनल डिलीट करू. पण नंतर असा विचार होतो की इथपर्यंत पोचणं, एवढी मेहनत करणं खूप अवघड होतं. जे नवीन यूट्यूबर असतील, जे नवीन गड किल्ल्यांचे व्हिडिओ बनवत असतील, त्यांना विचारा, 65,000 50,000 फॉलोअर्स करण्यासाठी किती मेहनत घ्यावं लागते, किती कष्ट घ्यावं लागतं. मग हाच विचार करताना एक डोक्यात आलं माझ्या की 3-4 वर्षाचा अनुभव आहे, चांगली लोक माझ्याशी जोडले गेले, ते लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. पण मग माझ्या 3-4 वर्षाचा अनुभव असाच वाया घालवण्यापेक्षा काहीतरी आपण चांगलं करू. ठीक आहे, सह्याद्रीमध्ये जाता येत नाही, गड किल्ल्यांवर जाता येत नाही, इथून पुढे दुर्ग संवर्धन मोहिमेला जाता येईल का नाही हे पण माहिती नाही. पण मग आपल्या अनुभवाचा लोकांना काय उपयोग होईल, ह्यासाठी थोडासा एक विचार केला. असा स्टुडिओ बनवलाय, तुम्ही बघत असाल मागं स्टुडिओ वगैरे बनवलाय. घरी बसून एक अर्धा तासात व्हिडिओ शूट करू शकतो. म्हणजे एक उदाहरण सांगतो, आपले अनेक लोक असे आहेत की ज्यांना गड किल्ल्यांवर फिरायचंय, पण त्यांना माहिती नाही कसं फिरायचंय, कुठून सुरुवात करायची, काय फिरायचं, काय सोबत असायला पाहिजे. किंवा आपल्यामध्ये अनेक मराठी युट्यूबर्स आहेत ज्यांना गड किल्ले ह्या क्षेत्रात, ह्या विषयावर व्हिडिओ बनवायचे, ते लोकांपर्यंत आपला इतिहास पोहोचवायचा आहे. त्यांना सुद्धा माहिती नसते की सुरुवात कशी करावी. कारण अशी माहिती देणारे मराठी यूट्यूब चॅनल खूप कमी आहे. आणि मी बऱ्यापैकी किल्ल्यांवर फिरलोय. माझ्या ह्या सगळ्या शिकण्यामधून मला थोडाफार का होईना अनुभव आलेला आहे की काय कुठं कसं करायचं. त्याच्यामुळं मी काय विचार केला की एवढं मोठं चॅनल सोडून देणं किंवा डिलीट करणं हे योग्य नाही. मग विचार करता करता म्हणलो, मग हे असं करू, लोकांना मार्गदर्शन करू, आपल्या 3-4 वर्षाचा जो अनुभव आहे तो लोकांसोबत शेअर करू. कारण आता इथून पुढं ब्लॉगिंगचे व्हिडिओ कमी असणार आहे, पण ट्रेकिंग टिप्स, ट्रॅव्हल टिप्स किंवा सह्याद्रीमध्ये कसं फिरायचं ह्याचे व्हिडिओ असणार आहे. हे जर व्हिडिओ आवडणार असेल तर माझ्यासोबत पुढच्या प्रवासामध्ये आपण सगळे एकत्रच राहू. पण इथून पुढे ज्यांना अशा विषयामध्ये इंटरेस्ट नसेल त्यांनी आपल्या चॅनलला अनफॉलो करा. अनफॉलो करताना मी तुम्हाला सोडून जावं असं म्हणत नाही. तुम्ही आत्तापर्यंत जेवढं प्रेम केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण इथून पुढे जो तुम्हाला विषय पाहिजे तो जर तुमच्यापर्यंत पोहोचणार नसेल तर मग आपल्या चॅनलवर थांबून तुमचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ट्रेकिंग टिप्स, सह्याद्रीमध्ये कसं फिरायचं, काय फिरायचं, गड किल्ल्यांचे व्हिडिओ कसे बनवायचे, ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्यासोबत पुढं कंटिन्यू राहा. आणि अगोदर जसं मला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आहे तसंच माझ्या नवीन प्रवासामध्ये सुद्धा मला तुम्ही आशीर्वाद द्याल असं मला वाटते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.